दत्तात्रय भरणे इथे पोहोचलेले आहेत। जालन्याच्या बदनापूर तालुक्यामध्ये गेवराई बाजारामध्ये ते पोहोचलेले आहेत। कृषी मंत्री असल्यामुळे खरतर ते या ठिकाणी पाहणी करायला पोहोचलेले आहेत आणि शेतकऱ्यांशी ते संवाद साधतायत। शेतकरी सुद्धा अगदी अरेरावीने त्यांना आपल्या व्यथा समजावून सांगतायत, त्यांच्या व्यथा जाणून घेतायत। जालन्यामध्ये सुद्धा गेले 2 दिवस तुफान पाऊस होता। आज पाणी ओसरलेलं आहे, मात्र पिकांचं मोठं नुकसान झालेलं आहे। हे पिकांचं नुकसान अक्षरशः दिसून येत आहे आणि त्या भागाची, नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी दत्तात्रय भरणे आपले कृषी मंत्री थेट बांधावर पोहोचलेले आहेत आणि शेतकऱ्यांशी, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधतायत, त्यांना सांत्वन करतायत, त्यांना आश्वासनही देतायत। आपण ही आत्ताची दृश्य पाहतोय। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। शेतकऱ्यांचं काहीच आज चुकीचं नाही। शेतकरी खूप अडचणीत आहे। शेतकरी कधी दुष्काळामुळे आज दुष्काळ पडतो, कधी गारपीट होते आणि कधी आता अतिवृष्टी होते। त्यामुळे शेतकरी आज अडचणीत आहे। या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे शेवटी तुम्ही म्हणला ओला दुष्काळ, शेवटी केंद्राचे, राज्याचे निकष, केंद्राचे काय निकष, ह्या गोष्टीचा विचार तो मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री शेतकऱ्यांना मदत किंवा शेतकऱ्यांना निश्चित प्रकारे कशी लवकरात लवकर होईल हा शासनाचा आमचा प्रयत्न आहे। जालन्यामध्ये त्यांचा पाहणी दौरा आहे आणि ही दृश्य आपण पाहतोय। शेतकऱ्यांशी ते बातचीत करतायत, शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतायत, त्या पिकांचं काय करता येईल, पुढे नुकसान भरपाई कशी मिळेल या संदर्भातले सूचना ते देत आहेत। यावेळी सगळे शेतकरी अगदी आपापली दुःख त्यांच्यापर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करतात, कारण की खुद्द मंत्री, कृषी मंत्री शेतकऱ्यांच्या भागामध्ये, शेतावर, बांधावर पोहोचलेले आहेत। कृषी मंत्री सुद्धा शेतकऱ्यांची व्यथा जाणून घेत आहेत। आपण पाहतोय की या शेतामध्ये अजूनही पुराचं पाणी साचलेलं आहेच, या पाण्याचा पूर्ण निचरा झालेला नाही आणि त्या ठिकाणी आता मंत्री पोहोचलेले आहेत। दत्तात्रय भरणे या ठिकाणी शेतकऱ्यांशी संवाद साधतात। लुटू नका रे। कोण मॅडम कलेक्टर तुम्ही येशील असता लोक करते त्रास होतो। बरोबर कलेक्टरची देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा।
तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.